माझा सकाळचा स्वयंपाक तर झाला होता, पण घरातला पसारा तसाच आवरायचा होता. घरामध्ये लहान मुलं असली की असा पसारा होतेच. हे सगळा पसारा आवरायला काही वेळ लागत नाही, पण चिकू जागी असताना पसारा आवरायला खूप जास्त वेळ लागतो. सारखं मध्ये मध्ये करत असते, त्यामुळे त्याला अगोदर झोपवलं आणि नंतर पसारा आवरायला घेतला. त्यानंतर किचन सुद्धा खूप खराब झालं होतं. मी स्वयंपाक झाला की सगळा पसारा किचन मध्ये तसाच ठेवते, कारण स्वयंपाक करेल तोपर्यंत चिकू कसा बसा खेळतो, पण स्वयंपाक झाला की त्याची चिडचिड चालू होते. त्यामुळे स्वयंपाक झाला की अगोदर त्याला घेते, म्हणून हा सगळा पसारा तसाच राहतो. त्यामुळे चिकू झोपू नये तोपर्यंत किचन स्वच्छ केलं. त्यानंतर बाहेर भाजीवाला आला होता, ते घेण्यासाठी गेले. मला काही भाज्या घ्यायच्या होत्या, ते घेतल्या. माझ्याकडे ही शेंगदाणे आणि बदाम होते. त्याचा वास न साबणाचा येत होता, कारण मी गडबडीमध्ये साबणाच्या पिशवीतच हे सगळं ठेवलं होतं, म्हणून त्याचा वास जाण्यासाठी कपड्याने पुसून घेतलं आणि वाळू घालण्यासाठी ठेवलं, जेणेकरून त्याचा वास जाईल. त्यानंतर घरातले काम झाले, म्हणून आंघोळ केली. त्यानंतर मला जायचं होतं दुकानावर काही सामान आणण्यासाठी, पण मला जे सामान घ्यायचं होतं ते का तिथं भेटलं नाही, म्हणून जे भेटलं ते घेऊन घरी आले. त्यानंतर खूप जास्त भूक लागली होती, म्हणून मस्तपैकी जेवण केलं. चला इथंच थांबवते, बाय.